नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतल्या पहिल्या धड्याचा 7वा भाग. या धड्याचं नाव आहे भौमितिक रचना. तर चला सुरू करूया या भागाला. यात आहे रेषाखंडांची एकरूपता. रेषाखंडांची एकरूपता म्हणजे काय? या दोन्ही रेषाखंड एक दुसऱ्याबरोबर सारखे आहेत का? किंवा ह्या दोघांची रुंदी किंवा लांबी सारखी आहे का? ती कशी ओळखायची? तर ए सोबतच्या आकृतीत दाखवलेला रेषाखंड ए बी व रेषाखंड सी डी ची लांबी कर्कटकाच्या सहाय्याने मोजल्यास तो समान असल्याचे आढळते. जर दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड परस्परांची तंतोतंत जुळतात. म्हणजे ह्या दोन्ही रेषाखंडांची जर लांबी समान असेल ती कशाने मोजायची? ए वरती टोक ठेवा कर्कटकाचा आणि दुसरे टोक पेन्सिलचे बी वरती ठेवा. आता जसे तसे ते कर्कटक घेऊन लोखंडी टोक पी वरती ठेवा आणि दुसरं पेन्सिलचं टोक बरोबर आर वरती येते का ते पहा. जर ते दोन्ही तंतोतंत बरोबर आले याचा अर्थ काय? हे दोन्ही रेषाखंड एकमेकांची परस्परांची समरूप आहेत. तर इथे रेषा एक ए बी वर एक सी डी ची लांबी समान आहे म्हणून ते एकरूप आहेत. म्हणजे समान लांबीचा रेषाखंड एकरूप असतात. चिन्हांचा वापर करून हे विधान रेख ए बी आणि हे आहे एकरूप दाखवायचे चिन्ह. रेख सी डी असे लिहितात. रेख ए बी एकरूप रेख सी डी असे याचे आपण वाचन करतो. म्हणजे ह्या चिन्हाचं वाचन आपण काय करतो? एकरूप. तर हे चिन्ह एकरूपतेचे चिन्ह असे ओळखले जाते. एकरूपतेचा गुणधर्म काय? पहिला, जर रेख ए बी एकरूप असेल रेख सी डी बरोबर तर रेख सी डी ही सुद्धा ए बी बरोबर एकरूपच असेल. नंतर जर रेख ए बी एकरूप असेल सी डी बरोबर आणि रेख सी डी एकरूप असेल ई एफ बरोबर तर याचा अर्थ काय? रेख ए बी आणि ई एफ हे दोन्हीही एकरूप असणार. म्हणजे जर एक रेषाखंड दुसऱ्याशी व दुसरा रेषाखंड तिसऱ्याशी असेल तर पहिला रेषाखंड तिसऱ्याशी देखील एकरूप असतोच. जर दिलेल्या रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. जर रेख ए बी एकरूप पी क्यू असेल म्हणजेच रेख पी क्यू रेख ए बी बरोबर एकरूप असणार. जर रेख ए बी एकरूप असेल रेख पी क्यू बरोबर तर रेख पी क्यू असेल रेख एम एन बरोबर एकरूप असेल तर याचा अर्थ ए बी आणि रेख एम एन हे दोन्ही एक दुसरे एकरूप असणार. म्हणजेच रेषाखंड एक रेषाखंड दुसऱ्याशी व दुसरा तिसऱ्याशी असेल एकरूप तर पहिला तिसऱ्याशी एकरूपच असतोच. म्हणजेच एक रेषाखंड दुसऱ्याशी व दुसरा रेषाखंड तिसऱ्याशी एकरूप असेल तर पहिला रेषाखंड आणि दुसरा तिसरा रेषाखंड एकरूपाशी एकरूप असतोच असतो. आता खाली दिलेल्या आकारावरून एकरूप रेषाखंडांच्या जोड्या लिहा. म्हणजेच काय? आता इथे रेषाखंड एकरूप कुठले आहेत? इथे पहा रेख ए डी आणि ई एफ रेख एक दुसऱ्याशी एकरूप आहे. तसेच आपण एकरूपता बघू तर एक ए बी कोणाबरोबर एकरूप आहे? तर ए बी रेख ही बरोबर सी डी बरोबर एकरूप आहे किंवा डीसी म्हटले तर चालेल. रेख ए बघा, रेख ए म्हणजे ही उभी रेख ही कोणाबरोबर एकरूप आहे? तर बी एच बरोबर एकरूप आहे. तसेच तुम्ही सी डी आणि डी एफ घेतले तरी चालतील. आता रेख ई एफ म्हणजे कुठली? रेख ई एफ झाली ही. तर ही रेख कोणाबरोबर एकरूप आहे? ती एकरूप आहे एडी बरोबर, बीसी बरोबर आणि एच जी बरोबर सुद्धा. त्यानंतर रेख डी एफ. आता रेख डी एफ आली कुठली? तर रेख डी एफ आहे उभी. ती उभी डी एफ रेख कोणाबरोबर एकरूप आहे? तर ह्या जितक्या उभ्या रेषा आहेत त्या सर्वांबरोबर एकरूप आहेत. तर आपण त्यांचीच नावं लिहिली एई, बीएच आणि सीजी. एई, सीजी आणि बीएच. आता आपण सोडूया सराव संच 6वा. खालील आकृतींमधील एकरूप रेषाखंडांच्या जोड्या लिहा. म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकरूप रेषाखंड कुठले आहेत ते आपल्याला लिहायचे. तर तुम्ही पाहू शकता हा बीजी जो रेषाखंड आहे तो बरोबर या सीजी एवढ्या अंतरा इतका आहे. तसेच ह्या एन जी जो भेटला हा एन जी, हा एम जी, त्यानंतर हा आर जी आणि हा ई जी या सगळ्यांची रेषाखंडांची लांबी आपण समानच आहे. फक्त पाहूनच आपल्याला ते कळून जाते. खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूंमध्ये समान अंतर आहे त्यावरून रिकाम्या जागा भरा. तर आता ह्या बिंदूंमधले समान जागा ओळखायच्या आहेत. तर आपण काय केले? रेख ए बी एक काम करू, कर्कटकाचं एक टोक इथे ठेवा आणि पेन्सिलचं टोक इथे ठेवा आणि तेच कर्कटका तेवढंच अंतर घेऊन आपण जे पाहूया कोणाकोणामध्ये तितकेच अंतर आहे. तर इथे पाहिल्यानंतर आपल्याला भेटते का बीसीचे ए बी बरोबर एकरूप आहे. तसेच एपी रेख बी झेड बरोबर एकरूप आहे. तसे ह्या सगळ्या रेषा एकमेकांची एकरूप आहेत हे आपल्याला समजून येते. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो रेषाखंडांची एकरूपता. म्हणजेच कुठलीही रेष
समजा एक रेषाखंड दिला असेल आणि 2 रेषाखंड दिले असतील आणि एक रेषाखंड दुसऱ्याशी एकरूप असेल, हे ओळखण्यासाठी आपल्याला काय करायचं, पहिल्या रेषाखंडाच्या एका बिंदूवरती कंपासचा टोक ठेवा, लोखंडी टोक, आणि दुसऱ्यावरती पेन्सिल ठेवा आणि तेवढेच अंतर घेऊन दुसऱ्या रेषाखंडावरती जा. तेच लोखंडी टोक एका बिंदूवर ठेवा आणि बरोबर पेन्सिल दुसऱ्या एंडला किंवा दुसऱ्या बाजूच्या शेवटच्या बिंदूवरती जाते का ते पहा. जर ते दोन्ही अंतर समान निघाले म्हणजे दोन्ही रेषाखंड एक दुसऱ्याशी एकरूप आहेत. तर चला आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात आपण या धड्याचा शेवटचा भाग बघू. तोपर्यंत धन्यवाद.